नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे रॉकस्टार विराट पवार या आपल्या यूट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या यूट्यूब चॅनलवर आपण विविध स्पर्धा परीक्षेसंबंधीचे लेटेस्ट अपडेट्स घेतच असतो। त्याचबरोबर शिक्षक भरती संबंधीचे अपडेट्स सुद्धा आपण घेत असतो। आपल्या बरेचसे विद्यार्थी मित्रांना शिक्षक भरतीच्या प्रतीक्षेत असल्यामुळे त्यांना आपल्याला ही महत्त्वपूर्ण माहिती ही वेळच्या वेळी शेअर आपण करीत असतो। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या इतर विद्यार्थी मित्रांना ज्यांना शिक्षक भरती संबंधीचे अपडेट्स हवे असतील त्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला आणि आपल्या चॅनलला शेअर करायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण पवित्र प्रणाली संबंधीची अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती घेणार आहोत, ज्यामध्ये पवित्र प्रणाली संबंधीचे सध्याचे अपडेट्स काय आहेत आणि शिक्षक भरती प्रक्रियेसंबंधीच्या येणाऱ्या जाहिराती ज्या 2 ते 3 फेब्रुवारी पर्यंत यायला हव्या होत्या, ती तारीख ओलांडून गेली तरी का आल्या नाही या स्वरूपाची परिपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। पहा मग विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण असा मुद्दा जो आपण मागे सुद्धा सांगितलेला आहे की या शिक्षक भरतीमध्ये 10% सवर्ण आरक्षण हा लागू होणार आहे। त्यासाठी तुम्हाला आवश्यक जी कागदपत्रे हवी आहेत किंवा तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही असल्यानंतर म्हणजे ओपन कॅटेगरीमधील कोणत्या सब टाइपमध्ये असल्यानंतर तुम्हाला 10% सवर्ण आरक्षणाचा लाभ उचलता येऊ शकतो याविषयीची माहिती आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी शेअर केलेली आहे। ती तुम्ही तो व्हिडिओ पाहून घेऊन त्यामध्ये आवश्यक असलेली माहिती तुमच्याकडे अवेलेबल आहे का हे पाहून घेऊ शकता, कारण त्या कालावधीमध्येच शिक्षक भरती संदर्भातील पवित्र पोर्टलवर तुम्हाला 10% सवर्ण आरक्षणाच्या संबंधितील इतर अपडेट्स प्राप्त होतील। त्यामध्ये तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती ही नोंदवायला सुद्धा सांगितली जाईल। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, याकरिता काय आवश्यक बाबी आहेत यासाठी फक्त तुम्ही माहिती तरी घेऊन ठेवा। त्यानंतर तुम्हाला आवश्यक असा टॅब उपलब्ध झाल्यानंतर त्याविषयीचे आवश्यक अशी कागदपत्रे सुद्धा तुम्ही काढून घेऊ शकाल। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, संस्थाचालकांनी मंत्रालयात मीटिंग होणार आहे संस्थाचालकांची येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये आणि त्या संबंधीचे पुढील अपडेट्स सुद्धा आपल्याला प्राप्त होतील की नेमकं त्यांच्या भरती प्रक्रियेसंबंधीचा अल्प प्रतिसाद असल्यामागची कारणे कोणती आहेत किंवा मग त्या संबंधीच्या कार्यवाही या कुठल्या प्रकारच्या होणार आहेत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, ज्या संस्था खासगी अनुदानित पवित्र पोर्टलला आलेले आहेत म्हणजे ज्यांची माहिती ही ऑलरेडी पवित्र पोर्टलवर अपलोड झालेली आहे, त्यांची भरती ही याच भरतीमध्ये होणार आहे। आणि या अगोदरही तुम्हाला माहित आहे की या भरतीकरिता मुलाखत आणि डेमो हा घेतला जाणार आहे, तर यासाठी सुद्धा तुम्ही तयारी करू शकता। यासाठी विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला व्हिजिट करू शकता। चॅनलच्या होम पेजवर जाऊन तुम्हाला सर्व परिपूर्ण माहिती ही प्राप्त होते। पहा, तुम्हाला आपल्या चॅनलच्या होम पेजवर जायचं आहे, त्यानंतर तुम्ही प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला 20 शाळा पसंतीक्रम संबंधीचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तर आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे। त्यानंतर शासकीय नोकरीसाठी कागदपत्रे लागण्याची माहिती सुद्धा आपण ऑलरेडी अपलोड केलेली आहे। जर तुम्हाला ती माहिती हवी असेल तर ती सुद्धा तुम्ही पाहू शकता। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, यामधील अत्यंत महत्त्वपूर्ण अशा गोष्टी म्हणजे शिक्षक भरती संबंधातील मुलाखत आणि डेमोलेशनची तयारी तुम्ही कशा पद्धतीने करू शकता या संदर्भातील फ्री व्हिडिओ सुद्धा आपण ऑलरेडी टाकलेले आहेत। 8 व्हिडिओ आहेत जवळपास, त्यामध्ये तुम्ही तुमच्या आवश्यक अशी तयारी सुद्धा करून घेऊ शकता। त्यानंतर आपण ई-पीडीएफ सुद्धा लॉन्च केलेली आहे शिक्षक भरती संदर्भातील मुलाखत व डेमोलेशन संदर्भात। विद्यार्थी मित्रांनो, ही सगळी माहिती सांगण्यामागचं एकच कारण आहे की येत्या कालावधीमध्ये या जागा या पवित्र पोर्टलवर येण्याची दाट शक्यता आहे आणि यावर मग तुमची मुलाखत आणि डेमो सुद्धा घेतला जाणार आहे। आणि या जागा जर कमी प्रमाणात असतील तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लक्षात घ्यावे लागेल की इथे लागणारा कॉम्पिटिशन हे खूप आहे। त्याचबरोबर इथे तुम्हाला 1:5 प्रमाणात असल्यामुळे जे विद्यार्थ्यांचे मार्क्स कमी आहेत त्यांना सुद्धा तुम्हाला कॉम्पिटिशन देण्याचा चांगला चान्सेस आहे। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जास्त गुण प्राप्त असलेले उमेदवार परंतु ज्यांना जिल्हा परिषदेवर आपले लागेल की नाही अशी शंका वाटते, त्या उमेदवारांनी तरी आपली शिक्षक भरती संदर्भातील मुलाखत व डेमोलेशनची तयारी करून ठेवलेली बरी। त्यानंतर खासगी अनुदानित संस्थांच्या पवित्रला कमी प्रमाणात जागाची माहिती भरलेली आहे, त्यामुळे या जागा सुद्धा कमी प्रमाणात येतील, परंतु ह्या फिक्स आकडा आपल्याला कळालेला नाही आहे। त्या संदर्भातील पवित्र पोर्टल संदर्भातील आणि जागा संदर्भातील अपडेट जर आपल्याला प्राप्त झाले तर ते सुद्धा आपण लगेचच अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण अशी बातमी जी आपल्याला शेअर करायची आहे, त्यामध्ये शिक्षक भरतीच्या मागणीसाठी शिक्षण आयुक्त कार्यालयासमोर आपले बरेच D.Ed. बांधवांचं बेमुदत उपोषण चालू आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्या कार्याबद्दल त्यांना हॅट्स ऑफ आहे, कारण त्यांनी खूप अविरत असे श्रम करत आहेत। सातत्याने शासनाकडे मागण्या करणे आणि या गोष्टी परिपूर्ण करून घेण्यासाठी आढावा करणं ही काही छोटी गोष्ट नाही आहे। आपले बरेचसे D.Ed. धारक उमेदवार हे तिथे बसून त्यांनी आपल्या शिक्षक भरतीकरिता आवश्यक असलेली माहिती ही शासनाने वेळच्या वेळी आणि जाहिरात ही लवकरात लवकर प्रसारित करावी यासाठीच्या मागण्या त्यांनी ठेवलेल्या आहेत। आणि त्याकरिता शिक्षक भरती संदर्भातील या ज्या मागण्या आहेत
त्यासाठीचं शिक्षण उपसंचालक माळी साहेब यांनी दिलेली माहिती आहे की यांनी म्हटलेलं आहे की 11 फेब्रुवारीपर्यंत जाहिरात येईल। त्यामध्ये सुद्धा ते म्हणतात की 2 ते 3 दिवस पुढे मागे होऊ शकतात आणि ते या उमेदवारांना सुद्धा म्हणजेच आपल्या उमेदवारांना सुद्धा म्हणतात की या तुम्ही इथे उपोषण वगैरे न करता सुद्धा 11 फेब्रुवारीपर्यंत जाहिरात येईल। परंतु विद्यार्थी मित्रांनो, या ज्या आपले उमेदवार आहेत त्यांनी इथे जाऊन कार्य जे केले आहे त्याच्यासाठी आपण त्यांना लाख लाख सलाम करूया आणि त्याचबरोबर हे जे शिक्षण उपसंचालक माळी साहेब यांनी शब्द दिलेला आहे तो शब्द पाळतील अशी अपेक्षा सुद्धा आपण करूया। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, TV9 आणि न्यूज चॅनलवर आज शिक्षक भरती संदर्भातील उपोषणाची जी बातम्या आहेत त्या सुद्धा येणार आहेत, त्या तुम्ही पाहू शकता। त्यामधून तुम्ही अतिरिक्त माहिती सुद्धा मिळू शकता, तुम्हाला पूर्ण अपडेट सुद्धा त्यावरून मिळून जातील। तर अशा प्रकारे अत्यंत महत्त्वपूर्ण या अपडेट होत्या जे आपल्याला तुम्हाला शेअर करायच्या होत्या। बरेच उमेदवार सातत्याने चिंताग्रस्त राहतात आणि त्याचबरोबर काही उमेदवारांनी आपल्या ज्यांना जाणं झालंय त्यांनी गेलेले आहेत, परंतु ज्या उमेदवारांना जाणं झालेलं नाहीये त्यांनी त्यांनी आपल्या ट्विटरवर तुम्ही शिक्षक भरती लवकरात लवकर व्हावी या स्वरूपाने ट्विट करू शकता, जेणेकरून शासनाला या सगळ्या गोष्टींचा एकीही लक्षात येईल आणि लवकरात लवकर या जाहिराती काढण्याचा जो शब्द आहे तो शब्द ते लवकरात लवकर पाळतील आणि येत्या कालावधी म्हणजे आचारसंहितेच्या अगोदर शिक्षक भरती संबंधीच्या जाहिराती आणि पूर्ण प्रक्रिया या पार पाडल्या जातील। कारण विद्यार्थी मित्रांनो, आता सगळ्या जो गोष्टी परिपूर्णरित्या झालेल्या आहेत, फक्त आता जाहिरात येणे आणि तुम्हाला 20 शाळा पसंतीक्रम भरणे हा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे। यामध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा इतर गोष्टीसाठी वेळ शासनाला लागला येण्यासारखा काही राहिलेला नाहीये। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हे अत्यंत महत्त्वपूर्ण संधी आहे आणि येत्या कालावधीमध्ये आपल्याला पुढील अपडेट्स जे प्राप्त होतात ते सुद्धा आपण आपल्या चॅनलवर शेअरही करणार आहोत। त्याचबरोबर तुमच्या अडचणी कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला आणि इतर विद्यार्थी मित्रांना आपल्या चॅनलची माहिती शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।